कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने एक बड़ा धमाका कर दिया है। आपको बता दें कि अभी अजीत पवार के बेटे पार्थ पवार की जमीन घोटाले का मामला ठंडा भी नहीं पड़ा, किसी बीच एक और मामला अब सामने आ गया है। शिवसेना नेता पर एक बड़े जमीन घोटाले का आरोप लगा है। आपको बता दें कि मंत्री प्रताप सरनाईक पर जो है ये पूरे जमीन घोटाले का आरोप लगाया जा रहा है। कहा जा रहा है कि मीरा भाईंदर की करीबन 200 करोड़ रुपए की जो जमीन है उन्हें मात्र 300 करोड़ रुपए में बेच दी गई है। अब ये जो पूरा मामला है ये काफी बड़ा है, काफी विवादों से भरा है। इसमें क्या कुछ सच्चाई है, क्या इस मामले से जुड़ा है, इसको लेकर अभी तक प्रताप सरनाईक की ओर से कोई भी बयान जारी नहीं किया गया है। लेकिन कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार द्वारा लगाया गया ये आरोप इस समय सुर्खियों में आ गया है और लगातार भाजपा और भाजपा के साथ जितनी युति के साथ पार्टियां हैं उनकी मुश्किलें अब बढ़ती हुई नजर आ रही है, क्योंकि लगातार महायुति के जितने भी पदाधिकारी है कहीं न कहीं आरोपों में फंसते हुए नजर आ रहे हैं। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदर मधील प्राइम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा, आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। मी बघा हा ती 300 नाही 200 कोटी मी ते काल रात्री आणि आज सकाळी टीव्हीवर बघितलंय। विजय वडेट्टीवार फार मोठे नेते आहेत, माझे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना, कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे, शिवसेनेचा नेता आहे, काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे। फक्त आरोप तर काय हो, मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात। मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा हे 200 कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे, आणि फक्त 3 कोटीत मी घेतली असेल। त्यामुळे मी सुद्धा शोधाशोध करतोय, त्यांनी पुरावा द्यावा आणि पुरावा दिल्यानंतर तुमच्या समोर मी येऊन काय भूमिका त्यांची आहे आणि काय भूमिका आमची आहे हे निश्चित सांगेल। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, राज्याचा कारभार हाकत असताना मंत्र्यांवर रोजच्या रोज आरोप होतच असतात, परंतु आरोप होत असताना कागदोपत्री जर पुरावे कोणी दिले किंवा त्या पद्धतीची माहिती जर मीडियाला किंवा आम्हाला दिली तर आम्ही त्यावर कारवाई करू शकतो। उगाच आरोप करायचे आणि प्रसिद्धी करायची हे पण योग्य